नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकारीच्या ह्या खासा कार्यावळीन तुमचे स्वागत. आमच्या बरोबर आसात मांद्रेचे माजी सरपंच, आताचे विद्यमान पंच, एक सामाजिक कार्यकर्ते आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे फुडारी ॲडव्होकेट अमित सावंत. अमित बाब, येवकार तुमकां. ॲडव्होकेट अमित सावंत आमच्या वांगडा आसात म्हणटकूच साहजिकूच आमी आयज जो विशय घेतले तो पेडणे तालुक्याशीच संबंधित आसतलो. पेडणे तालुक्यांतल्या तुयें हांगासर जे GMC लिंक्ड हॉस्पिटल येवपाचें आसा तो विशय फाटली 7-8 वर्सां बरोच गाजता. टायम एंड अगेन ह्या विशयाचेर कितलीशींच आंदोलनाय जाल्लीं आसात. मुख्यमंत्री, भलायकी मंत्री हाचेर वेगवेगळे स्टेटमेंटूय करत आसात. पुणून नेमकें घोडे खंय हाडला, हें हॉस्पिटल सुरू करपाच्या बाबतींत सरकार कशें फाटीं पडला आनी लोक हें हॉस्पिटल सुरू करपाच्या बाबतींत आजून मेरेन ज्या पद्दतीन आक्रमक जावपाक जाय त्या पद्दतीन लोकूय आक्रमक दिसना. हो नेमको विशय कितें? ऑलमोस्ट 100 crores रुपीज खर्च करून एक भव्य दिव्य अशी इमारत त्या जाग्यार उबी जाल्ली आसा. सगळें सामान हाडून थंय डंप केल्लेलें आसा. जाल्यार हें हॉस्पिटल सुरू करपाच्या बाबतींत कितें डिफिकल्टी आसात, ह्या सगळ्या विशयाचेर आमी ॲडव्होकेट अमित सावंत हांच्या कडेन चर्चा करतले. अमित बाब, काल तुयें हॉस्पिटल कृती समितीन हेल्थ डिपार्टमेंटाच्या डायरेक्टराची भेट घेतली. तांणी निवेदन दिलें आनी बेगींतल्या बेगीन तें हॉस्पिटल सुरू जावचें अशी विनंती तांणी केली. आतां हें हॉस्पिटलाचो विशय जो आसा, फाटलीं 7-8 वर्सां तुमी परत आंदोलनां करतात, परत ताचेर चळवळ चल्ल्या. कितें नेमको हो विशय कितें? काल जे शिष्टमंडळ तुवें हॉस्पिटल कृती समिती हांच्यांनी जे निवेदन जे दिलां डायरेक्टरेट ऑफ हेल्थ डिपार्टमेंटाक की हो प्रकल्प बेगींतले बेगीन म्हणटात तसो कार्यान्वीत जावपाचो, आनी तेजे शिष्टमंडळ जे गेल्लेले, इट वॉज अ जनरल मॅसेज फॉर अवर कोर टीम आनी हांवूय तेचो एक भाग आसा. पण म्हजे प्री शेड्यूल आसल्या कारणान हांव काल पावूंक शकलो ना. पण तातूंत बऱ्यांतले बरे एफर्ट्स म्हणटात तशे जे तुये गांवचे सुपुत्र लोबो आसा, जुजे लोबो, इवन आमचे देवेंद्र प्रभुदेसाय सर आसात, इवन तुळशीदास रावत आसात, आनी काल तेंच्या बरोबर व्यंकटेश नायक पण आसलेले. कितें आसा की जायती आंदोलनां जालीं ह्या विशयाचेर. तुमकांय बी खबर आहा, यू आर ऑल्सो फ्रॉम म्हणटा तशें पेडणे तालुका ओनली. जेन्ना 2012 गोंय राज्याचे दिवंगत नेते, आदले संरक्षण मंत्री केंद्रांतले मनोहर भाई पर्रीकर हे 2012 जेन्ना मुख्यमंत्री जाले, त्या वेळाचेर भाजपचे 21 आमदार गोंय राज्यान येवन तेंची सत्ता स्थापन जाली. आनी पेडणे तालुक्यान म्हणटात तशे पार्सेकर सर हे आरोग्य मंत्री जाले आनी राजन आर्लेकर असले ते स्पीकर जाले गोंय असेंब्लीचे. ताच्या नंतर इमिजिएटली एक म्हणटात तशे रुरल एरियेन जे GMC गोवा मेडिकल कॉलेज आसा ताचे एक सीट वाडोवच्या खातीर 50 सीट्स किंवा मोर दॅन दॅट ते वाडोवच्या खातीर एक रुरल एरियेन एक हॉस्पिटल आसपाचें, जे हॉस्पिटल GMCक संलग्न आसलेलें असो तेजो प्रोसिजर आसलेलो. सो ताका लागून पार्सेकर सरान ती संदी घेवन आपल्या मतदारसंघान हो प्रकल्प जावपाक जावो म्हणून फुडाकार घेतलो आनी मनोहर भाईनय तांकां त्या प्रकारचे सहकार्य त्या वेळाचेर केलें. ताजो फावंडेशन स्टोन 2014 हेंच्यांनी घातलो आनी ताच्या नंतर तें काम स्टार्ट जालें. ताच्या नंतर मनोहर भाई केंद्रांत गेले आनी पार्सेकर सर म्हणटात तशे पेडणेकाराच्या सुदैवान गोंय राज्याचे मुख्यमंत्री जाले आनी तांच्यांनी बेगींतल्या बेगीन म्हणटात तशे ती इमारत कंप्लीट केली. 2017 तेंचो पराभव जालो. काँग्रेसचो उमेदवार थंय आमदार जालो दयानंद सोपटे. बिल्डींग म्हणटात तशी स्ट्रक्चर कंप्लीट जाल्लो 2017-18 कंप्लीट जालो. आतां ऑलमोस्ट स्ट्रक्चर कंप्लीट जावन जशें कालय आमच्या फुडाऱ्यांनी नमूद केलां की तेजें फक्त पेंटिंगच जाय धा परतून म्हणटात हे 5-7 फावटी तेजें पेंटिंगच चालू आसा. म्हणजे डागडुजी फक्त पेंट मारप आनी जनतेक दाखोवप इमारत नवीन आसा म्हणून. सो आमी पेडणेकार ती वाट पळयतात. एक्चुली ही एक म्हणटात तशी लांछनास्पद गोश्ट आसा आनी निंदनीय हो एक प्रकार आसा ऑन पार्ट ऑफ एडमिनिस्ट्रेशन. आयज म्हणटात तसो आमचो आरोग्य मंत्री कितें स्टेटमेंट करता, इट इज सरकास्टीक स्टेटमेंट म्हणटात तशें. तो म्हणटा कितें की आपणाक अजून पर्यंत ती बिल्डींग GSIDCन हँड ओवरूच केल्लेली ना. सो आपलो भितन रोल येना, म्हणजे इनडायरेक्टली तो अशें दाखयता की आपले हात वयर आसा, आपण हातून आनी इनवॉल्व जावं शकना जो पर्यंत ते आपणाक हँड. आतां GSIDC कोण सांबाळटा? GSIDC गोंय राज्याचो मुख्यमंत्री सांबाळटा
आणि हेल्थ मिनिस्टर स्टेटमेंट कितें करता की मुख्यमंत्री जायते सहकार्य करता, मुख्यमंत्री वेगळ्या पद्दतीन ते हॉस्पिटल करपाक सोदता, मुख्यमंत्र्याचो आमकां सपोर्ट आसा आणि ते हॉस्पिटल कंप्लीट जायना. आयज मशिनरी हाडपाक म्हणटा तशें हांचे खंय रखाडला घोडे, तो एक मोठो संशोधनाचो विशय आसा. बिकॉज थंय OPDs आसात म्हणटा तशे वेगवेगळे म्हणजे 14 OPD, 4 ऑपरेशन थिएटर अशा पद्धतीचो वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे सेटअप्स म्हणटात तशे थंयसर आसात. डिपार्टमेंट्स आता हेल्थ रिलेटेड आसा, न्यूरो डिपार्टमेंट आसता, इवन गायनेक म्हण किंवा डेंटल म्हण किंवा दोळ्याच्या बाबतींत म्हण वेगवेगळ्या प्रकारचे थंयसर म्हणटा तसो सेटअप तेंच्यांनी युनिट्स सेटअप करपाचे आसा. आयज मजेशीर गोष्ट कितें ते हे सांगले तेंच्यांनी स्टेटमेंटान की पेडणे तालुका इज द फास्टस्ट ग्रोईंग तालुका इन द एंटायर स्टेट ऑफ गोवा. फास्टस्ट ग्रोईंग तालुका ही गोष्ट सगळ्या जगविख्यात आता जाल्लेली नवीन कितें ना. मोपा इंटरनॅशनल एअरपोर्टाचोय बी उल्लेख केला, इवन तुरे इलेक्ट्रॉनिक सिटी जो क्लस्टर जो येता ताचोय बी उल्लेख केला. सो हे गोष्टी येता आसतना सो आमकां थंयसर सुसज्ज अशें हॉस्पिटल जाय जेणे करून पेडण्याचो पेशंट आनी म्हापसा येवपाक ना. आयज तुमच्या माध्यमांतल्यान हांव एक गोष्ट क्लियर करूंक शकता जी तमाम जनतेच्या म्हणटात तशी मनान आसा, काळजान आसा, पण सामान्य मनीस आयज हे गोष्टी उलोवपाक भियेता. कितें गोष्ट तर आयज तुमकांय बी खबर आसतली की गोवा मेडिकल कॉलेज हे जर सोडले, हे जर हॉस्पिटल जर बांबोळेचे हॉस्पिटल जर सोडले जाल्यार आमच्या गोंय राज्यांत मेडिकलाच्या बाबतींत गोंय सरकारान कितें क्रांती केल्या हे व्हडलो म्हणटा तसो व्हडलो रिसर्च करण्यासारकी गोष्ट आसा. कित्याक आयज मनीस म्हणटा तसो एकच होप दवरता की बाबा GMCन मातसो सारको जर टायमींग पावलो तोय बी कसो की कॅज्युअलिटींतल्यान म्हणटा तसो सेफली वॉर्डान पावपाक जाय मनीस. ना जाल्यार तुमकां खबर आसा कितें कितें गोश्टी घडटात ते आनी लोकांक आपले मनीस गमावचे पडटात. आयज तूं खंयच्याय म्हणटात तशें डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान वच, आमच्या CSCन वच तूं येतले, इवन कासारवण्णे पेडणे हांगासर हॉस्पिटल आसात, पण थंय फॅसिलिटी कितें अवेलेबल. हेंच्या कडेन सादें एक्सरे मशीन ना, हेंच्या कडेन ब्लड रिपोर्ट सुद्दां इवन करतलो जाल्यार हांगा धाडचे पडटा, थंय रावचे. म्हणजे हे प्रकारचे अशे हेंचे सिट्युएशन आसा. आतां जे हॉस्पिटल तुमी त्या हॉस्पिटलाच्या बिल्डिंगेक विजीट केला, हांवूय त्या हॉस्पिटलाच्या बिल्डिंगेन वचून येयला. एक टुरिस्ट सेंटर अशा पद्दतीन त्या हॉस्पिटलाचो डेव्हलपमेंट केल्लो आसा. भितरलो इंटेरियर्स, पेंटिंग्स हे जर तूं पळयशीत जाल्यार हॉस्पिटलान जर तें हॉस्पिटल जर सुरू जायत आनी कोणूय पेशंट जर त्या हॉस्पिटलान भितर जर सरत जाल्यार तें वातावरण पळोवनूच तो पेशंट अर्दो बरो जातलो. आतां थंयसर बेड्स हाडून उडयल्ले आसात, थंय टेबल्स हाडून उडयल्ले आसात, वेगवेगळे जे सामान आसा ते थंय हाडून डंप केल्लेलें आसा. दुसरी गजाल AC ऑलरेडी इन्स्टॉल करून AC जेन्ना नवीन बसयली वयता तेन्ना 5 वर्सांची ताका वॉरंटी पिरियड आसता. तो AC बसोवन 5 वर्सांचो तेचो वॉरंटी पिरियडूय सोंपला. थंय 33 kV सब स्टेशन स्पेशल फॉर हॉस्पिटल पर्पज थंय सेटअप केल्लेलें आसा आनी त्या सब स्टेशना वरवीं त्या बिल्डिंगेक आतां जें पावर कनेक्शन दिल्लें आसा ताचेच ऑलमोस्ट म्हयन्याचें बील म्हाका दिसता 2 काय 3 लाख रुपया जाता आनी ते फारीक करता पयशे सरकार. म्हटल्यार एकी कडेन दर वर्सा पेंटींग, ते इलेक्ट्रिसिटीचें बील, ते सगळें सामान हाडून ते डंप केल्लेलें आसा. म्हणजे थंय गेल्या उपरांत अशें दिसता की नागरीक म्हणून सरकार आमच्या टॅक्सांतल्यान जो पयसो कलेक्ट करता तो ह्याच गजाली खातीर असो वेस्ट करपाक कलेक्ट करता काय कितें. म्हणजे इतले अशा पद्दतीन, इतल्या क्रूर पद्दतीन सरकार ह्या हॉस्पिटला कडेन कित्याक वागता. पळय आयज जायत्या राजकारणाच्या मनान विचार येता किंवा जे सामाजीक क्षेत्रांत जे लोक वावर करतात तेंच्या की हाका हो आमदार जबाबदार आसा, फाटलो आमदार जबाबदार आसा. पण आयज जर आमी सखोलपणान आनी दूरदृश्टीन जर हाचो जर विचार जर केलो जाल्यार आमदार खंयचोय आमदार घेव तूं, आय एम नॉट ब्लेमींग एनीवन ऑर प्रेजींग एनीवन, तेका तो प्रकल्प पूर्ण जाल्लो आपल्या मतदारसंघान नाका अशी खंयची गोष्ट आसता. कित्याक डेफिनेटली आरोग्याच्या दृश्टीन हिताचो प्रकल्प प्रत्येकाक दिसता तो प्रकल्प बेगींतल्या बेगीन कमिशन जावपाचो. पण आयज म्हणटा तशें आज हल्लीच म्हणजे श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमाचेर फाटल्या 4-5 दिसां पयलीं आपल्या भारत देशाचे म्हणटात तशे गृहमंत्री येवन गेले. जवळ जवळ म्हणटात तशे 2 ते 2.5 करोड रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी तेंच्यांनी केली की इतल्या प्रकारचो म्हणजे आर्थीक गुंतवणूक करून हे प्रकल्प उबे रावतले. जाल्यार ज्या लोकांनी पेडण्याच्या ज्या लोकांनी नागरिकांनी तुमकां 1 करोड स्क्वेअर मिटर प्रॉपर्टी दिले मोपा इंटरनॅशनल मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्टा खातीर,
तुवें इलेक्ट्रॉनीक सिटीक जो क्लस्टर आसा थंय लाखांनी स्क्वेअर मिटर प्रॉपर्टी तुमकां दिल्या. ताच्या फुडें वचून आयुष हॉस्पिटल सेटअप करपाक तुमकां प्रॉपर्टी दिल्या. ताच्या पलीकडे वचून इंटरनॅशनल प्रकारचो स्टेडियम उबारच्या खातीर, रवींद्र भवन उबारच्या खातीर तुमचे एक्विजिशन प्रॉपर्टींचे चालूच आसा. ज्या पेडणेकारांनी इतली करोडांनी स्क्वेअर मिटर प्रॉपर्टी ह्या गोंय सरकाराक दिली आणि ते गोंय सरकार जो प्रकल्प स्ट्रक्चर उबो जावन गेली 7-8 वर्सां रखडला, त्या प्रकल्पा खातीर आनीक एक 50 ते 100 कोटी घालून तो फुल्ली वेल इक्विप्ड हॉस्पिटल जनतेच्या सेवे खातीर दिवं शकना. हेका आमी कितें आनी कितें म्हणून म्हणटले? म्हणजे आमी वयल्यान दाखयता कितें, आमची स्टेट आसा पळय ती फायनान्शियली सारकी वेल सेटल्ड स्टेट आसा. आमकां फायनान्साची आवश्यकता ना. तुका फायनान्साची जर आवश्यकता जर ह्या राज्याक जर ना जाल्यार मेडिकल रिलेटेड इक्विपमेंट्स खरेदी करपाचे रखडले खंय? अमित बाब, अजून पर्यंत GSIDC पळय EDC डिपार्टमेंट एवरी इयर आपलो जेन्ना एन्युअल बजेट जेन्ना सादर करता जनतेच्या मुखार सांगता की इतल्या प्रकारचो आमकां नफा जालो, प्रॉफीट जाले म्हणटा ते, बरोबर? अरे पण तुका जर इतल्या प्रकारचे जर प्रॉफीट जाले जाल्यार ते पयशे जेचेर तुमी इंट्रस्ट खाता, हांव क्लियरली सांगता पळय, गोंय राज्याच्या मुख्यमंत्र्यान मातसो एक 5 मिनटां विचार करून आरोग्याच्या दृश्टीन बींग अ डॉक्टर and the first citizen of the state, being the chief minister of the state, ताणी एक विचार करपाक जाय की ज्या पेडणेकारांच्या खोस्तार EDCIS प्रॉफिटान आसा, EDCIS आपण आपल्या बजेटान आपणाक इतल्या करोडो रुपयांचो नफा जाला म्हणून दाखयता, ते कोटी मातशे ॲडजस्ट कर आनी त्या हॉस्पिटलाक दी. ते हॉस्पिटल कमिशन करच्या खातीर जो कितें प्रॉफीट तुमी पेडणेकाराच्या खोस्तार जे कमयता पळय ते काडा. तुमचे जर तुमकां जर बजेटरी प्रोविजन्स करपाचे जर मातय जर तुमचे कॅल्क्युलेशन आनी तुमचे जर मायंड जर चलना जाल्यार हे तुमकां हांव सजेशन दिता, आनी खंय मायंड आनी चलोव नाका. आनी खंयच्या टुरिजम सेक्टरांतले किंवा आनी खंयच्या एक्सायज डिपार्टमेंटांतले आनी खंयच्या डिपार्टमेंटांतले पयशे हाडून त्या हॉस्पिटलाक घाल नाका. जे आमचे पेडण्याच्या भावांनी, लोकांनी, नागरिकांनी जी जमीन ह्या वेगवेगळ्या प्रकल्पा खातीर दिली आनी ज्या लोकांचे पयशे अजूनय EDC कडेन पडून आसात, त्या पयशांचे EDC जे इंट्रस्टाचेर जे पयशे आपली कमाई करता ते पयशे काड आनी त्या हॉस्पिटलाक दी आनी ते हॉस्पिटल बेगींतले बेगीन कमिशन कर. आयज कशें काल सांगले की डिसेंबर पर्यंत डेडलायन दिल्या म्हणून. डिसेंबर आमी लास्ट जेन्ना आमचे एज्युटेशन जाल्लें आमी कॅटेगरिकल स्टेटमेंट केला की 26 जानेवारी 2026 ह्या दिसा आमकां त्या हॉस्पिटलाचे म्हणटा ते फुल्ली वेल इक्विप्ड म्हणटा ते फुल्ली सगळे युनिट्स म्हणटात तशे व्यवस्थीत प्रमाणान, अशें न्ही की फाल्यां सकाळी थंय फॅसिलिटी ना म्हणून परतून GMCन धांवचें पडोंक जायना. आमकां जे फॅसिलिटी GMCन मेळटात ते सगळ्या प्रकारचे फॅसिलिटीज जो कितें प्रोजेक्ट आनी ताच्याय पलीकडे कित्याक हेल्थ आरोग्य मंत्री हो वर्ल्ड वायड नेशन वायड विचार करपी मनीस आरोग्याच्या दृश्टीन, तो जगाचेर भरपूर वचून प्रयोग करून येवन हांगासर इम्प्लिमेंट आपण करता म्हणटा गोंय राज्यांत. जे GMCन जे काही गोष्टी ना पळय ते सुद्दां जर पेडणेकारांक मेळटा जाल्यार तेंच्यांनी ते प्रयत्न करपाचे आनी ताच्याय फुडें वचून म्हणजे फाल्यां सकाळी जो मनीस कसली ट्रिटमेंट घेवच्या खातीर त्या हॉस्पिटलान वतलो ताणी आनी थंयच्यान फुडली फर्दर ट्रिटमेंटाक GMCन वचपाक ताका आनीक लावूं नाका. सो ह्या दृश्टिकोनान हेंच्यांनी विचार करपाक जाय. सो ताका लागून जशें हांवें सांगलें पळय, जे तुमकां प्लस 36.99% जो रेव्हेन्यू तुम्ही मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्टाच्या माध्यमांतल्यान सरकारच्या तिजोरेंत जशें हल्ली सांगले की 65 crores of rupees इन द मंथ ऑफ जुलय 2025 गव्हर्मेंटाच्या ट्रेजरीन आयले. 65 crore rupees तुज्या कडेन आयले मरे, ते काड, तेतूंतले काड आनी 25-30 कोटी पयली फर्स्ट फेज म्हणून दी आनी इक्विपमेंट्स परचेजिंगाक घाल न्ही. ही गांवठी पद्दतीन हिशोब कर आनी ते एकदां हॉस्पिटल. आयज जे लोक म्हणटात तशे लोक म्हणटात ते तुमकां म्हणटात तशे वायट शब्द दितात. लोक प्रत्येक मनीस ऑन कॅमेरा मिडियाच्या मुखार येवन उलोवंक शकना, पण ती इमारत पळयता आसतना त्या इमारतीचेर नजर मारली की सगळो सामान्य नागरीक तुमकां अपशब्द दिता. आयज ह्या सगळ्या गोष्टीक स्थानीक आमदार किंवा फाटलो आमदार हांकां दोशी पळय, इट इज अ पॉलिटिकल पार्ट, पण हाका सर्वस्वी जर जबाबदार हे सगळे मॅस जावपाक तुवें हॉस्पिटलाच्या बाबतींत जाल्यार GSIDC कोण सांबाळता ते आनी स्पश्टीकरण करून सांगपाची गरज ना. हेल्थ डिपार्टमेंट जो दुसऱ्याचेर घालता पळय आनी फायनान्स डिपार्टमेंट. आतां अमित बाब, एक गजाल आमी मान्य करपाक जाय की पयशाची कमी ही गजाल आमी कितपत मान्य करून घेवची, कारण पयशाची कमी ही सरकाराक खंयच आसपाक शकना.
हांगासर इच्छा शक्तीची कमी ही स्पष्टपणान दिसता. आता एक गजाल अमित, लक्ष्मीकांत पार्सेकर हांचो हो महत्वाकांक्षी प्रकल्प, ज्या लक्ष्मीकांत पार्सेकरान भारतीय जनता पक्ष रुजयली गोंयान, जाणी सरचिटणीस पद, प्रदेश अध्यक्ष पद, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री ही सगळी पदां भुशयली, ज्यांच्यांनी प्रदेश अध्यक्ष म्हणून ज्यांच्या कार्यकाळान भारतीय जनता पक्षाक सत्तेर हाडले, आपली पुरी जीण तांणी ज्या पक्षा खातीर वेचली, त्या लक्ष्मीकांत पार्सेकर सराची आयज ह्या हॉस्पिटलाच्या निमतान तांच्याच भाजपा पक्षांची किंमत केल्या. ही परिस्थिती कित्याक येयली? पळय, तांची किंमत केल्या, तांची किंमत ना केल्या तो भविष्य ठरयतले. 2027च्या निवडणुकीत कोण कोणाची किंमत करता पळय, ती निवडणूक 2027ची ही निवडणूक खूप वेगळ्या पद्धती, जशें विश्वजीत राणे सांगता वेळोवेळी की ही फॅसिलिटी आमकां वेगळ्या पद्धतीन दिवपाची आसा, हो विस्तार आमकां वेगळ्या पद्धतीन करपाचो आसा, हेल्थाच्या बाबतीन आमकां वेगळ्या प्रकार, आतां वेगळे कितें वेगळे पळय ते तांकां खबर आसा, पण 2027ची निवडणूक ही खूप वेगळ्या पद्धतीन जावपाची आसा आनी तातूंत खूप रिजल्ट्स म्हणटात तशे शॉकिंग रिजल्ट्सय मेळटले. तातूंत आमी डिपली या नाका. पण आयज जशें तुमी म्हटले की पार्सेकर सरांचो महत्वाकांक्षी प्रकल्प तांच्याच सरकारान रखडायलो. तांच्याच सरकारान रखडायल्या पेक्षा हेंचे जे नजरो आसात पळय सद्या सरकार चलोवपाचे, ते वेगळ्या गोश्टीं कडेन आसा. आयज हॉस्पिटल कमिशन केलें म्हणून थंय प्रॉफीट मेकींग बिझनस न्हय तो. तेच जर तांकां जर सांगलेले खंयच्या तरी 5 स्टार प्रकल्पाक तुमी जर एक परमिशन दिया म्हणून, जाल्यार ते इमिजिएटली दिता आसले. ओवरनायट सगळे फायली क्लियर करून वेगवेगळ्या प्रकारचे सेटअप करपाक तांकां दी म्हटले जाल्यार ते दिता आसले. कित्याक IPBच्या माध्यमांतल्यान विद्यमान परिस्थितीन गोंयान कितें घडटा हे सगळे जे कोण सुशिक्षीत जाणकार जे लोक आसात, जे ॲडमिनिस्ट्रेशन जाणा, तांकां टोटली एंड डिपली खबर आसा कितें चल्लां तें. आयज हॉस्पिटल आरोग्याच्या दृश्टीन हांव म्हणटा की विश्वजीत राणेन अमूलाग्र अशे बदल गोवा मेडिकल कॉलेजीन हाडले, जे आमी पळयता, तमाम गोंयची जनता पळयता. Being a part of any political party, I am not praising him through this media, but जे आसा विद्यमान परिस्थितीन ते आसा. पण त्या दृष्टिकोनान पेडणेकारांनी कितें अन्याय, म्हणजे पेडणेकारांची चूक कितें घडल्या. करोडो स्क्वेअर मिटर प्रॉपर्टी दिवन सुद्धा आयज पेडणेकारांक हॉस्पिटल मेडिकल फॅसिलिटी मेळच्या खातीर रस्त्यार येवन झगडचें पडटा. हे सारकी म्हणटात तशी दुर्दैवाची गोष्ट. आयज गोंयचे मुख्यमंत्री जे म्हणटा आयज तुवें हॉस्पिटल ज्या जाग्याचेर आसा, इवन आतां हे GMC लिंक्ड 100 बेडेड हॉस्पिटल जे कमिशन जावपाच्या मार्गार आसा, थंयच्यान जस्ट हार्डली 2 किलोमिटर्स मुख्यमंत्री म्हणटा तशे म्हयन्यान एकदां 2 म्हयन्यान एकदां श्रीदेवी भगवती मातेक नमस्कार करपाक येता, दर्शन घेवपाक येता. आनी थंयच्या हाकेच्या अंतराचेर हो प्रकल्प. आणि कितली वायट गोष्ट म्हणजे तुम्ही स्वता तुम्ही म्हणटा की त्या देवीन आमकां आशिर्वाद दिवन आयज आमी येदे व्हडले सक्सेस यश प्राप्त करू शकले. पण त्या देवीच्या सभोवतालच्या परिसरान आयज येदो व्हडलो आरोग्याच्या दृश्टीन जर प्रकल्प येता जाल्यार तुमी थंयसर तुमची डोळे झाक कित्याक. ताच्या सायडीन IDCचें एक्सपान्शन तुमी पळयलें, तुमच्या गांवानच आसा ते. कसल्या प्रकारचे IDCचें हेंच्यांनी एक्सपान्शन केलां. प्लॉट मारले आणि प्लॉट फक्त म्हणटात तशे प्लॉटाचे टेंडर पब्लीश केले आणि कोण ऑक्शनाक घातले आणि ते प्लॉट कोण जाय तेका घ्या. एक प्रकारचे वेल सेटअप, बरी एक मल्टीनॅशनल कंपनी हाडून थंय तेंच्यांनी लोकांचो म्हणटात तसो जी बेरोजगारी आसा ती खंय तरी थांबोवपाचो हेंच्यांनी प्रयत्न केला. इच्छाशक्ती ना. आता त्याच्यानंतर तांकां जर तूं जर सांगशीत खंयच्या तरी जंगलाचेर 31 मीटर रस्तो व्हरा म्हणून ताका सगळे अप्रुवल्स मेळटात. आयज तुमी जेन्ना देशाचे गृहमंत्री येवन 2,500 कोटी रुपयांचे म्हणटात तशा प्रकल्पांची पायाभरणी करता आनी तुज्यातले हॉस्पिटल हार्डली 50 to 100 CR, म्हणजे 100 CR हांव कित्याक म्हणटा तर सगळे इक्विपमेंट्स जे जे जाय ते आयज आमचो आरोग्य मंत्री वेळोवेळी सांगता की टाटा हॉस्पिटलाचें उदाहरण दिता आणि खंयचे कोकिळा अभियानाचें उदाहरण दिता, जी मुंबय सारक्या म्हणटा तशें सिटीन ही सेटअप आहा महाराष्ट्र राज्यात. तशा प्रकारची मेडिकल फॅसिलिटी आयज ही खरी हांकां सुवर्ण संधी आसलेली. आयज आमी क्रोर्स ऑफ रुपीज सरकार आपले हें दाखयता, बजेट दाखयता 30,000 कोटी आणि कितें, पण आयज तुजे आरोग्याच्या दृश्टीन आयज मनीस जर आजारी जर कोणय जर जालो जाल्यार त्याच्या आरोग्याच्या दृश्टीन ज्या तालुक्यांतल्यान तुम्ही क्रोर्स ऑफ रुपीज ह्या सरकारच्या ट्रेजरीन व्हेले
त्या तालुक्याक तुम्ही एक 50 कोटी चल बाबा आपण सँक्शन केले इमिजिएटली त्याचे काम स्टार्ट कर आणि फुडल्या 3-4 म्हयन्यान म्हणटा तसो तो प्रकल्प कार्यान्वित कर, कमिशन कर, लोकांक एक बऱ्या प्रकारची फॅसिलिटी दी. हे कित्याक घडना? अमित बाब, ह्या हॉस्पिटलाच्या प्रकरणान खंय तरी चीफ मिनिस्टर आणि हेल्थ मिनिस्टर हाच्या भितर जे कोल्ड वॉर सुरू आसा ते कोल्ड वॉर ह्या गजालीक कारणीभूत आसपाक शकता अशें दिसना तुका? पळय, कोल्ड वॉर आतां पळय हॉस्पिटल तुमकां हांवें सांगलें न्ही, GMC गोवा मेडिकल कॉलेज जर सोडली जाल्यार खंयच्या हॉस्पिटलाचेर पब्लिकाचो विश्वास आसा? तूं इवन म्हापसा सुद्दां जरी अजुलोन जरी पेशंट जरी धाडलो, मात सुद्दां जर तो कितें जर वयर सकयल आसा ताका इमिजिएटली एम्ब्युलन्सान घालतात आनी ते GMCन धाडटात. सो दॅट मिन्स डिस्ट्रिक्ट हॉस्पिटला कडेन त्या प्रकारची फॅसिलिटी ना. आणि आयज भाशणां आमी आयकता की वेगळ्या प्रकारचे कितें तरी इंटरनॅशनल लेवलचे हॉस्पिटल आमकां पेडणेकारांक हे दिवपाचे आमचे हांची एक प्रकारची म्हणजे जखमेचेर मीठ चोळपा सारखे प्रकार हे सुरू आसा. फाटल्या फावटी जेन्ना आंदोलन जाल्लें तेन्ना एक म्हत्वाचो मुद्दो तुमी उपस्थित केल्लो, म्हाका अजूनय तो उगडास जाता. आमी विकासाचे व्हडल्यो व्हडल्यो गजाली करतात, म्हटल्यार गोंयांतल्यान 10 भुरगे IIT शिकपाक खंय तरी आमच्या गोंया भायर नाजाल्यार देशा भायर वयतात आणि त्या खातीर हांगा लाखांनी स्क्वेअर मिटर जमीन IITक दिवपाक सोदता. तुमी एक बरें एग्जाम्पल सांगलेलें की येदो व्हडलो आमचें गोंय आणि आमी येदी व्हडली हेल्थाच्या बाबतींत क्रांती घडयला अशें म्हणटात, जाल्यार त्या पेडणे तालुक्यान जर एखाद्या बायल मनशाक जेन्ना बाळंतपण जाता तेन्ना सिझरियन करपाची वेवस्था ही हॉस्पिटलान ना, अख्ख्या तालुक्यान सरकारा कडेन. म्हणटकच त्या बायल मनशाक एक तर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान वचचें पडटा, थंय तर गर्दी आसता, नाजाल्यार मेडिकलान वयता थंय तर विचारूच नाका, म्हणजे तिका प्रायवेट हॉस्पिटलान खरी धांव घेवची पडटा. अख्ख्या तालुक्यान एक कॉमन सिझरियन इज अ म्हणजे प्रायमरी गजाल ती जर ना वेवस्था जाल्यार आमी रोबोटीक, कोडिंग, IIT, AI ही कसली फकाणां करतात? पळय, हांव तुमकां एक सांगता की गोंय असेंब्लीन म्हणटात तशे जायते जाणकारय जावन गेलेत, जायते जाणकार विद्यमान परिस्थितीनय आसा. सगळ्यांक हाच्या फाटली कितें गेम आसा ती मागीर आर्थीक वेव्हाराची गेम आसूं किंवा आनी कसली गेम आसूं, पण जे हांवें नमूद केल्लो विशय की सिझरियन फॅसिलिटी आज पर्यंत गोंय मुक्ती जाली थंयच्यान आज पर्यंत आमच्या पेडणे तालुक्यान ना. म्हणजे ही सामक्यातली सामकी म्हणटा ती दुर्दैवाची गजाल. आयज तुमी आमकां हेल्थ डिपार्टमेंट DDSSY ते कार्ड दिता पळय आरोग्याच्या दृश्टीन, हेंच्यांनी ह्या कार्डाच्या बाबतींनी पारदर्शकता लोकां मेरेन हाडपाची. ताच्या नंतर सरकाराचे मेडिकल कितें रिसर्च चल्लेलो आसा, DDSSY कार्डाचो जर रिसर्च जर आमी जर करपाक जर गेले न्ही जाल्यार खूब गोश्टी भायर येवपाक शकता. आनी तो रिसर्च कोणी तरी भविश्यान मुखार येवन म्हणटात तसो तो करपाक जाय, तेचेर आवाज जायना. तो एक व्हडल्या प्रकारचो म्हणजे मोठो प्रचंड मोठो तो विशय आसा आनी तेच्या फाटल्यान त्या विशया फाटल्यान मोठे गुपीत म्हणटा तशें लिपलेले आसा. ते जनते मुखार केन्ना तरी आयज ना फाल्यां केन्ना तरी येतले आनी ताचेर रिसर्च केन्ना तरी करचो पडटलो आनी ते सगळे गोश्टी हाडचे पडटले. कित्याक आयज आमी ह्या दृश्टीन फाटीं रावपाक हे एक ताका कारण जावं येता. कित्याक आयज जर बऱ्या प्रकारची जर फॅसिलिटी जर आमकां GMCच्या फुडें वचून जर मुखार वचून बरी फॅसिलिटी जर आमकां जर पेडण्यान जर दिली जाल्यार सबऑर्डिनेट एरियेनी जे कितें सद्या हॉस्पिटलांनी जे कितें चल्लेलें आसा, कोण उलोवपाचें धाडस कित्याक करना, कोणाक कितें दुयेंस जायत न जाणो त्याच हॉस्पिटलान वचचें पडत म्हणून कितें आपणा हो मागीर सारकी ट्रिटमेंट म्हणजे कोण तरी लोक उलोवपाक भिता. पण आयज हे सगळे गोश्टी जनतेच्या मुखार येवप ही काळाची गरज आसा. DDSSY हो जो प्रोसेस आसा पळय, DDSSY सरकार कितले पयशे दिता, हॉस्पिटल कितले चार्ज करता, हॉस्पिटल चार्ज करता ते इतले चार्ज कित्याक करता, मागीर आमी आरोग्याच्या दृश्टीन कितें फ्री दिता, ते पयशे सरकार तेका इतले कित्याक. आतां कोणाय जर ट्रिटमेंट घेवपाक गेलो 50,000 जर तेजे चार्जीस जाले, तेचे बील म्हणटात तशें आनी सुबेज तेका पॉकेटांतले पयशे थंय घालचे कित्याक पडटा. कार्ड मागीर ते कार्ड सोंपलें म्हणटा आनी तुका आनी एक्स्ट्रा पे करचें पडटा म्हणटा. आयज आमी मेडिकल आमचे जर फ्री ऑफ कॉस्ट जर सर्वीस जर जनतेक जर दिता जाल्यार त्या मनशाक ते पयशे घालचे कित्याक पडटा. सो सगळो मोठो विशय आसा आनी तेका लागून पळय आयज मेडिकल सॅक्टरान सुद्दां पळय काही व्हायट कॉलर बिजनसीस असतात आनी काही क्षेत्रां आसा पळय इट्स टिपिकली कमींग अंडर दॅट व्हायट कॉलर बिजनस.
कळ्ळें. ताचेर रिसर्च जावपाक जाय, कित्याक बेश्टेच फार मारले म्हणून फुगटे पेटयले म्हणून जावचें ना. डॉक्युमेंट्स घेवन ते बसपाक जाय आनी तोय रिसर्च पळय भविश्यान जर हे जर सुदरोंक जर ना जाल्यार कोणाक तरी तो रिसर्च करचो पडटलो, आमकां मुखार फुडें वचचें पडटलें आनी तो रिसर्च करून ट्रान्सपरंटली ते पेपर्स जनतेच्या मुखार एका पेशंटाचें उदाहरण घेवन दिवचें पडटलें. पण आयज हांव भावनीक जावन तुमच्या मुखार हांव फक्त गोंयच्या मुख्यमंत्र्याक इतलीच विनंती करता, खंयच्या पार्टीचो प्रतिनिधी वगैरे हो विशय ना, पण आयज ते तुये हॉस्पिटला कडेन हांच्यांनी दूरदृश्टीन विचार करून गोंयच्या मुख्यमंत्र्यान स्वता थंय राजकारण करपाची आवश्यकता ना. खंयच्या आमदारा खातीर काडलो, खंयचो आमदार तेचे क्रेडीट घेतलो, खंयच्या आमदाराक तेचे क्रेडीट मेळपाक जायना, हे प्रकल्प ही गोष्टी अजिबात ना. आरोग्याच्या दृश्टीन हो विशय आसा आनी ताका लागून एकच फक्त तुमच्या माध्यमांतल्यान हांव गोंयच्या मुख्यमंत्र्याक आनी आरोग्य मंत्र्याक हांव विनंती करूं इच्छिता की तुमच्या भितर जर कितेंय जर इंटरनल खोफुसांव जर सुद्दां आसूं येता, कित्याक लिडरशिपी खातीर प्रत्येकाची तुमचे जर्नलिस्ट सॅक्टरानूय आसता न्ही, कोण तरी मुखार वता ताका म्हणजे ते एक फायट मदीं आसतात, ते ग्रजीस आसतात, ते आसतली बट नॅचरल म्हणटात ते. पण हे आरोग्याच्या निगडीत हो विशय आसा ज्याच्या खातीर पेडणेकार म्हणटात तशे आतुरलेले आसात, कळ्ळें. सो ताका लागून ह्या दोगांयनी जर खरेंच जर दोगूय जर पेडणेकारांचे बरे चित्ता, मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री दोतोर प्रमोद सावंत आणि विश्वजीत जिराणी हे खरेंच जर पेडणेकारांचे जर हित मना काळजांतल्यान जर चित्तात, कित्याक विश्वजीत राणेन हल्ली देवी भगवतीचो बरो प्रकारचो आशिर्वाद घेवच्या खातीर येवन थंय बऱ्या प्रकारची श्रद्धा आपली कितें दाखयल्या, भावनाय व्यक्त केल्या, देवीक नमस्कार करपाक तो भल्या पहाटे थंयसर येयले. दोतोर प्रमोद सावंत म्हणटात तशें पालखी देवीची थंयसर करच्या खातीर, पालखी उत्सव करच्या स्वता सहभागी जातात देवी भगवती कडेन पारशा. ह्या दोगांयनी पेडण्याची देवी भगवती आणि पारशाची देवी भगवती हांच्या इक्वल डिस्टन्साचेर मदोमद आसलेले तुये गांवचे GMC लिंक्ड 100 बेडेड हॉस्पिटल, ह्या दोगांयनी हांव म्हणटा तसो ही भावनीक उलो तांकां मारता, ह्या दोगांय लिडरांनी मतभेद विसरून थंय दोगांयनी बरोबर येवपाचें. एके गाडयेन येवं नाका, वेगवेगळ्या गाडयेंनी या, पण दोगय मातशे बरोबर थंय या आनी सगळ्या लोकांक जाहीरपणान आवाहन करा की तुमी या, आमी सगळे पळोवया. आयज ते कितें ते म्हजें घर हेच्या खातीर सुचोवणे मागतात आनी कितें करतात, व्हडले व्हडले बसका घेतात लोकांचे विशय सुटाव करच्या खातीर. हो आयज जर म्हजें घर, म्हजें आरोग्यच जर सारकें उरोवंक ना जाल्यार म्हजें घर आनी कितें. सो ताका लागून दोगांयनी मातशें बेगींतल्या बेगीन दिवाळेच्या पयलीं म्हणटात तशें एक भेट त्या हॉस्पिटलाक बरोबर दिवपाची आनी थंय एक क्रिस्टल क्लियर गोंयच्या जनतेक मॅसेज दिवपाचो की आरोग्याच्या दृश्टीन आमी हे सगळे गोष्टी प्रायोरिटीचेर करता. जे जाल्ले गोष्टी जावन गेले, राजकारण हे वेगळ्या पद्दतीचे आसा, ते टायम येयलो की ते वेगळ्या पद्दतीन जातले, पण आरोग्या कडेन आनी राजकारण खेळनाका. कित्याक आयज आरोग्य मंत्र्यान GSIDCचेर धुकल्लेले आसा, GSIDC स्टेटमेंट काडना. सो ताका लागून ह्या दोगांय मनशांनी पेडणे येवप, बेगींतल्या बेगीन येवप आनी त्या हॉस्पिटलाची पाहणी करप आनी दोगांयनी मिडियाक एड्रेस करून पेडणे तालुक्यान त्या प्रकल्पाच्या प्रिमायसिसान उबे रावन सांगपाक जाय की आमी अमक्या तारखेचेर फुल्ली वेल इक्विप्ड सगळे फॅसिलिटीज आसलेले, इवन GMC पेक्षाय फुडले बरे फॅसिलिटीज ह्या हॉस्पिटलान आमी स्टार्ट करतले. तेंच्यांनी येवन ती डेट दोगांयनी डिक्लेअर करपाची. ताच्या नंतर एक क्लियर जातले की आरोग्याच्या दृश्टीन हे दोगूय मनीस जनते कडेन प्रामाणीक आसात. म्हाका दिसता ॲडवोकेट अमित सावंत हांणी ज्या इमोशनल पद्दतीन, ज्या भावनीक पद्दतीन ह्या चर्चेक एक वेगळें वळण हाडून दिलें, त्याच भावनीक पद्दतीन आमी ही चर्चा आटोपती घेवया. गोंय राज्याचे मुख्यमंत्री आणि गोंय राज्याचे भलायकी मंत्री ह्या दोगांयकूय ह्या विशयाचेर एकठांय येवचें पडटलें. तुमच्या भितर जे अंतर्गत संघर्श, अंतर्गत वाद विवाद जे आसात ते पयस दवरा आनी हे जे हॉस्पिटल, जे आरोग्यम धनसंपदा अशें आमी म्हणटात, सगळ्यान व्हडली जर वेल्थ कितें जाल्यार ती आरोग्य, भलायकी. आनी तें हॉस्पिटल जे पेडणेकारां खातीर, पेडणेकारांक जे स्वप्न दाखयल्लें हॉस्पिटलाचें, तें हॉस्पिटल तांणी पुराय करचें, एक सुसज्ज अशा पद्दतीन तें हॉस्पिटल कार्यान्वीत करचें आनी दाखोवन दिवचें पुराय देशाक. कारण रुरल, ग्रामीण वाठारांत अशा पद्दतीचें हॉस्पिटल म्हाका दिसता आनी देशान खंयच्याच वाठारांत आसपाक शकना.
तो एक नवो भर ह्या सरकारच्या विकासाच्या बाबतीत नाजाल्यार ह्या सरकारच्या कामाच्या बाबतीत भर पडपाक शकता. मुख्यमंत्री आणि भलायकी मंत्री हे दोगूय जाण ह्या बाबतीत निश्चितपणान एकठांय येतले आणि हो विशय मार्गाक लायतले. आणि हो विशय जर मार्गाक लागोंक ना जाल्यार इतिहासान भारतीय जनता पक्षाच्या राजवटींत हे हॉस्पिटल म्हणटात तें ह्याच भारतीय जनता पक्षाच्या निष्क्रियतेचो दाग म्हणून हे कायम इतिहासान उरतलें. आणि म्हाका दिसता तशी वेळ तो पक्षूय हाडचो ना आणि ते सरकारूय हाडपाक सोदचो ना. अमित बाब, खूब विस्तृत पद्दतीन सविस्तर पद्दतीन ह्या सगळ्या विशयाचे खास कळगे आणि तातूंत ज्या पद्दतीन तुमी ह्या विशयाचेर इमोशनल जाले तो जर सगळो विशय पळयत जाल्यार हो विशय सरकार ज्या तरेन चिंतता त्या तरेन हो विशय ना. हो जर विशय सुटावो जावं ना जाल्यार जे पेडणेकार हे सरकाराक शांत दिसतात ते अशा पद्दतीन आक्रमक जातले की मागीर सरकाराक आनीक पळपाक वाड मेळची ना अशी परिस्थिती जातली. तुमच्या ह्या भावनीक आव्हानाची तरी कदर हे सरकार करतलें अशी अपेक्षा आमी धरया. तुमचे खूब खूब धन्यवाद. तुम्ही वेळांत वेळ काडून आमकां ह्या विशयाचेर ही माहिती दिली. पळयत रावात गांवकारी. देव बरें करूं.